पहिले ते जातीवाद नको करू, समजलं ना? मी तुला ते फटके मारला होतो माझं अहो साहेब तसं काहीच तिथं. जातीवाद करू नको म्हणलं ना तुला मी. फ्लॅट घेऊन त्याला वापस दे पहिले. त्याची मुलगी रडू लागली माहिती का, या रूमला हे करायला मारायचं, त्या रूमला करायचं, असं राहतं का? अहो साहेब आपण त्यांना जातीवादी पैसे किड्या. तसं तुला काय नाहीये म्हणतो मी, साहेब. तुम्ही प्रोफेसर आहे, तुमच्यासारखे करतात ना, त्याच्यामुळे खालचे लोक काय शिकवशाल रे तू विद्यार्थ्याला उद्या जातपात कर म्हणून? अहो पण साहेब तसा विषय तो एजंट होता तर फ्लॅट दे पहिले, समजलं का? अहो साहेब तसं समजलं तुला पहिले? कारण यांना घरी येऊन गेले, आईच्या पाया पडून गेले, माफी मागून गेले. काय मला म्हणे? एवढंच पाहिजे. काय म्हणे? घरी येऊन आईंचे पाया पडून माफी मागून गेले की आम्ही जातीयता वगैरे काही करत नाहीये, पण आम्हाला माहित होतं की जेव्हा त्याला जात माहिती पडली ना, तेव्हापासून तो 3 दिवसापासून आहे ना, त्याने खूप घरात टेन्शन दिलं होतं. मला फक्त त्याला जाणीव करून द्यायची होती. हॅलो. हॅलो भाऊ जय भीम, मी नाशिकवरनं बोला सर. विषय असा होता की मी एका ठिकाणी फ्लॅटचा सौदा केला. ओके. सौदा केल्यानंतर सगळं झालं, त्याला टोकन दिलं गेलं. तर त्याला जेव्हा माहिती पडलं की मी जय भीम आहे, तो घरी आला आणि त्याने माझं टोकन माझ्या पलंगावर ठेवून दिलं. तो म्हणतो मला फ्लॅट विकायचा नाही, तुम्ही आम्हाला अंधारात बरं ठीक आहे ना, त्याचा नंबर पाठवा मला. ठेवून. काय नाव त्याचं? भाऊ पाठवू का नंबर, व्हॉट्सअपला हो. पाठवू का? पाठव 1 मिनिट पाठव. तर नाव पण पाठवतो, नाव टाईप करू ना. हो. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे भाऊ ऐका ना, तो प्रोफेसर आहे, एमटेक झालेला माणूस आहे. ठीक आहे ना. वाईट तेच वाटलं आपल्याला. ठीक आहे ना, 2 मिनिटात पाठवा, तुम्ही टेन्शन नका घेऊ आता. भाऊ लगेच पाठवतो. हो. हॅलो. सर नमस्कार. हो बोलतोय. नमस्कार. नमस्कार सर, आपण ते फ्लॅट विक्रीला काढला होता. कोण बोलताय? मी रमेश पाटील बोलतो सर, संभाजीनगर मधून. तर ते त्यांनी तुम्हाला 51,000 रुपये दिले, तर आपण वापस केले सर ते. हो परत केलं सर. का बरं? जे भीम असल्यामुळं का? नाही सर, ऍक्च्युली ते घरात व्यवहार करायचा होता ना, त्याच्यामुळे घरात व्यवहार झाला तो आमचा. म्हणजे अहो, मावस भावाने घेतला ऐका तो. सर, ऐका ना, तुम्ही त्याच्याकडून पैसे घेतले ना, हा सर. तर त्यांना वापस करा. जातीवाद करू नका. तुम्ही नाही शिकलेले, पैसे ते दिले ना सल्लेले. सर. पैसे देऊन पैसे दिले दिले ना पण सर ऍडव्हान्स त्यांनी. घेतले ना तुम्ही, मग घ्यायचे नसते ना. मला माहिती तुम्ही ते एससी समाजाचं आहे म्हणून तुम्ही त्याला हे करताय त्रास. नाही साहेब तसं नाहीये, आमचा घरात व्यवहार झाला. त्यांची माफी मागितली आम्ही की घरात व्यवहार झाला आमचा, आणि त्यांना पैसे परत करून दिले. नाही पण आणि प्लस त्यांना जो 14,000 जो खर्च आला ना. सर बघा, आपण शिकलेले आहात, आपण सवरलेले आहात, ते शिकलेले. एक सर माणूस आहे तो. मला एक सांगा, तो काय नॉर्मल माणूस आहे का, की एखादी दारू पिऊन धिंगाणा करणारी व्यक्ती आहे का ती? अहो साहेब तसं प्रत्येक नाहीच ठिकाणी आहे. जातपात चालणार आहे का? तसं नाहीच आहे. तसं काही विषयच नाही याच्यामध्ये. बघा आपल्या सर, घरात तुम्हाला व्यवहार काय ना, मी झाला. एक क्लिअर सांगतो बरं का. त्यांनी मला असं सांगितलं की फक्त ते एससी समाजाचे जे भीम असल्यामुळे मी त्यांना फ्लॅट दिलेला नाहीये. तर अहो माझं असं साहेब म्हणणं तसं आहे का ना, नाहीच आहे. ऐका तसं सर नाहीच तुम्ही, आहे. ऐका तुम्ही बोला ना त्यांना, सर. बोला सर. तुम्ही तो सर त्यांना फ्लॅट देऊन टाका बरं का. कुठेही जातपात करू नका, तेवढं फ्लॅट देऊन टाका. त्यांच्याकडे काय ठरलेलं त्या रकमेमध्ये फ्लॅट देऊन टाका सर त्यांना. साहेब आमचा घरातच व्यवहार झालाय, बाकी दुसरं काहीच नव्हतं. पहिले अडचण तुम्ही काहीच नाहीये करायचं काही. बघा. मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या बघा, मी तुम्हाला आता सांगतो, ह्या गोष्टीचा तुम्हाला 100% त्रास होईल. मला वाटत नाही की कोणत्याही 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये. मी तुम्हाला आता सांगतो, मी मराठा आहे जातीने, पण मी जातपातीच्या पलीकडे माणूस आहे. मी जातपात मानत नाही, म्हणून मी तुमचं तुम्हाला म्हणणं म्हणतो सगळं बरोबर. आपणही काही तसं गेलेलंच नाही नाही साहेब. देऊन टाका. नाही ऐका ना, तुम्ही ऍडव्हान्स घेतले होते ना. साहेब ऍडव्हान्स घेतलं होतं आपण, पण ते काय झालं, आमच्या घरात व्यवहार झाला आणि म्हणून त्यांना देऊन पहिले टाकलं सर कळलं नाही आपण का तुम्हाला? पैसे. मला माहित नाही सर. बघा आता ते मला माहित नाही, तुम्ही ते फ्लॅट देऊन टाका. ऍडव्हान्स घेतले होते ना, देऊन टाका. अहो साहेब त्यांना देऊन टाकलं आपण, पैसे देऊन टाकले नाही त्यांना. ठीक आहे ना. ऐका ना माझं, ऐका ना साहेब. साहेब ऐका ना, 1 मिनिट ऐका माझं. त्यांना लागणारे जे 14,000 खर्च पण झाला आणि ते पण आपण त्यांना देऊन टाकले. बघा, आपला खर्च म्हणून नको झालेला पण असो, काही आर्थिक असो. त्रास. नाही पण मला सांगा सर, तसं नाहीच आहे साहेब. पहिले तुम्हाला माहित मी पण नव्हतं. स्वतः शिक्षक आहे. मी पण स्वतः शिक्षक तेच आहे. म्हणजे तुमच्या सारखे लोक अशातला जातीवाद करायला लागले. तसं नाहीच आहे साहेब. सर्वसामान्य तसं काय करते अजिबात सांगा बरं? अजिबात काही अजिबात प्रत्येक तशातला ठिकाणी काही भागच नाही साहेब. जातपात चालते सर. तसं नाहीच आहे साहेब. तसं अजिबात मुळीच नाहीये. आमच्या घरातच माझ्या मावस भावाने तो फ्लॅट घेतला आणि त्यालाच मी फ्लॅट दिलेला आहे.
बाकी बघा काहीच ते कारण काय नाहीये काय साहेब. होतं ते बघा ते आणि मला कळवा. साहेब काहीच मी नाही साहेब ते तसं. काय मग मला माहिती तुम्ही जे बी म्हणून जातवाद करताय असं त्यांचं अहो माझं नाही, म्हणणं तसं आहे. तुम्हाला तसं रेकॉर्डिंग नाहीच आहे पाठवू साहेब. त्यांची. सर ते तुमच्या मामाला पण तुम्ही फार त्रास दिला नेरकरला. मी तुला काय म्हणतो ऐक ना, बोला ना साहेब. पहिले ते जातीवाद नको करू, समजलं ना. मी तुला ते फटके मारला होतो माझं अहो साहेब तसं काहीच. तिथं जातीवाद करू नको म्हणलं ना तुला मी. फ्लॅट घेऊन त्याला वापस दे पहिले. त्याची मुलगी रडू लागली माहिती का, या रूमला हे करायला मारा त्या रूमला करा असं राहतं का. अहो साहेब आपण त्यांना जातीवादी किड्या. तसं तुला काय नाहीये म्हणतो मी, साहेब. तुम्ही प्रोफेसर आहे, तुमच्यासारखे करतात ना, त्याच्यामुळे खालचे लोक काय शिकवशाल रे तू विद्यार्थ्याला उद्या जातपात कर म्हणून. अहो पण साहेब तसं विषय. तो एजंट होता तर फ्लॅट दे पहिले, समजलं का. अहो साहेब तसं समजलं तुला पहिले जातीवाद न करता त्याला फ्लॅट दे दिला, समजलं का. तसं नाहीच आहे साहेब. काहीच ठीक नाही आहे तसं. बेटा तुला दाखवत थांब. बोला ना सर. भाऊ थँक्यू सो मच. कारण यांना घरी येऊन गेले, आईचे पाया पडून गेले, माफी मागून गेले. काय मला म्हणे एवढंच पाहिजे. काय म्हणे घरी येऊन आईंचे पाया पडून माफी मागून गेले की आम्ही जातीयता वगैरे काही करत नाहीये, पण आम्हाला माहित होतं की जेव्हा त्याला जात माहिती पडली ना, तेव्हापासून तो 3 दिवसापासून आहे ना, त्याने खूप घरात टेन्शन दिलं होतं. मला फक्त त्याला जाणीव करून द्यायची होती की आपण 21व्या शतकात जगतो आहोत आणि तू एमटेक झालेला माणूस आहे, तूच असं वागशील तर बाकीच्यांनी कसं वागावं. पण आता घरी येऊन त्याची बायको, तो आणि त्याचा मामा बिमा सगळे येऊन आहेत ना, माफी मागून गेले, आईचे पाया. मला मोठ्या भावासारखी मदत केली तुम्ही. नाही खरंच माझे मोठ्या भावासारखी मदत केली. केव्हाही नाशिकला आले, लहान भाऊ म्हणून हक्काने तुम्ही मला कुठली गोष्ट सांगू. 100% काम तर पडत नाही बघ, तुमच्यासारख्या लोकांची कामं व्हा. नाही मला माझी इच्छा बस. म्हणजे जो जातीचा गर्व दाखवत होता ना, तो घरी येऊन माफी मागून गेला, पाया पडून गेला ना, याच्या जात माहीत झाली आणि फ्लॅट द्यायला नकार दिला. पण आता घरी येऊन पाया पडला जय भीम साहेब म्हणत एका फ्लॅट विक्रीधारकाने आणि खरेदीदाराने रमेश पाटील यांची कृतज्ञता व्यक्त केली. मंडळी, हे प्रकरण आहे नाशिकमधल्या फ्लॅट विक्रीमधलं. जातीय भेदभाव आणि सामाजिक हस्तक्षेप यामध्ये हा दिसतो आहे. तुम्ही प्रोफेसर आहात, सुशिक्षित आहात, तरीही जातीवाद करता. उद्या विद्यार्थ्यांना काय शिकवणार असा सवाल रमेश पाटील यांनी या व्यक्तीला विचारलेला आहे. तर मंडळी, हा संवाद नाशिकमधल्या एका फ्लॅट खरेदी विक्री व्यवहाराशी संबंधित आहे. टोकन पैसे देऊन केवळ तुम्ही जातीमुळे फ्लॅट नाकारला आणि पैसे पलंगावर फेकून दिले अशी तक्रार करण्यात आली होती. त्यावरती रमेश पाटील यांच्याकडे सांगण्यात आलं, तेव्हा रमेश पाटील यांनी यामध्ये हस्तक्षेप घेतला आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचं काम यावेळेस रमेश पाटील यांनी केला. जिथे खरेदीदाराच्या जातीवरून व्यवहार नाकारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला, एका सामाजिक मध्यस्थाने हस्तक्षेप करून संबंधित विक्रेत्याला, प्राध्यापकाला हा जाब विचारला आणि अन्यायाविरुद्ध हा आवाज उठवलेला आहे. मंडळी, नाशिकमधल्या एका महिलेने एका फ्लॅटसाठी सौदा करून टोकन अशी रक्कम दिली होती. मात्र विक्रेत्याला जेव्हा खरेदीदाराच्या जातीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्याने स्वतःहून तिच्या घरी जाऊन टोकनचे पैसे पलंगावर फेकून दिले आणि हा व्यवहार नाकारून टाकला. पीडित महिलेने या अन्यायाबद्दल सामाजिक कार्यकर्त्याकडे तक्रार केली. नाशिकमध्ये फ्लॅटसाठी टोकन देऊन सौदा हा निश्चित झाला. खरेदीदाराची जात समजताच विक्रेत्याने व्यवहार रद्द केला. रमेश पाटील यांनी यामध्ये मध्यस्थी केली, विक्रेत्याला फोन करून जाब विचारला आणि त्यानंतर विक्रेत्याने पीडित कुटुंबाची माफी देखील मागितली. असा हा घटनाक्रम सध्या समोर आला. रमेश पाटील यांनी विक्रेत्याशी संपर्क साधून जातीवाद करू नका असा इशारा दिला. विक्रेता हा स्वतः एमटेक झालेला आणि सुशिक्षित आहे, प्राध्यापक आहे आणि प्राध्यापक असून देखील अशा प्रकारचं वर्तन केल्याबद्दल पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यांनी स्पष्ट केलं की समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारचा भेदभाव थांबवणं अतिशय गरजेचं आहे.
विक्रेत्याने सुरुवातीला असा बचाव केला की व्यवहार त्यांच्या घरगुती कारणास्तव मामासोबत व्यवहार रद्द करण्यात आला आणि त्यांनी खरेदीदाराचे 14,000 रुपयाचं नुकसान भरपाईसह परत केलं. मात्र पाटील यांनी हा दावा फेटाळून लावत कडक शब्दात काही ठिकाणी शिवीगाळ करत शिवराळ भाषेचा वापर करत विक्रेत्याला चांगलेच खडेबोल सुनावलेले आहेत. अखेर विक्रेत्याने पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या आईचे पाय धरून माफी मागितली आणि जातीयतेचा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केलं. खरेदीदाराचा झालेला अंदाजे 14,000 रुपये खर्च विक्रेत्याने परत केल्याचा दावा केला. विक्रेता हा एमटेक आणि पदवीधारक आहे, व्यवसायाने प्राध्यापक आहे. समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकरणामध्ये त्वरित सामाजिक किंवा कायदेशीर हस्तक्षेप आवश्यक आहे. सुशिक्षित वर्गाने विशेषतः शिक्षकांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवी दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विक्रेत्याने आपली चूक मान्य करून माफी मागणं ही पहिली पायरी ठरली आहे. हा ऑडिओ रमेश पाटील यांच्या सोशल मीडियावरती प्रकाशित करण्यात आला. मंडळी, या ऑडिओचं आम्ही समर्थन करत नाही किंवा आम्ही या शिवीगाळीची पुष्टी देखील करत नाही. हा दस्तावेज समाजातील सुशिक्षित वर्गामध्ये आजही असलेल्या जातीय मानसिकतेचं दर्शन घडवतो. मात्र जागरूक नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे अशा अन्यायाला वाचा फुटू शकते आणि प्रकरणाचा शांततापूर्ण निपटारा होऊ शकतो, हे या संवादातून निश्चितच समोर येतं. म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय, कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा.